मित्रांनो, शिकलेले आमदार शिकलेले खासदार निवडून दिले असते तर ही वेळ आली नसती। 1 तारखेपासून पुण्यात MPSCच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू होतं। विद्यार्थ्यांशी चर्चा करायची आदेशावरून पोलिसांनी त्यातल्या 11 विद्यार्थ्यांना डायरेक्ट उचललं, जेलमध्ये टाकलं, गुन्हे दाखल केले। महाभयंकर अतिभयंकर भिकारचोट सरकार आहे। विद्यार्थ्यांच्या ज्याही मागण्या असतील ते त्यांच्या शैक्षणिक हिताच्या आहे। सरकारने लेकरांच्या अभ्यासाचा, त्यांच्या भविष्याचा विचार करायला पाहिजे, पण नाही। शेतकरी आंदोलन, बळाचा वापर, मराठा आंदोलन, बळाचा वापर, बलात्काराच्या विरोधात एखादं आंदोलन करा, बळाचा वापर, अरे साधं झाड एखादं जंगल तोडू नका म्हणलं, बळाचा वापर। अरे काय लावलंय काय? तडीपार, खंडणीखोर, बलात्कारी, खोरी भोसडीचे सगळे मोकाट, त्यांना सूट, पक्षात पद, निवडणुकीत उमेदवारी, न्याय मागणारे जेलात। अरे वा देवा भाऊ, हे सरकार काय फक्त काय उद्योजक, बिल्डर आणि काय कॉन्ट्रॅक्टरचं आहे का? कोणत्या शेतकऱ्याचं किंवा विद्यार्थ्याचं, सर्वसामान्यासाठी काय संधी नाही का? अबे ते विद्यार्थी आहेत, कोणी एका जातीचे नाहीत। बिनलाजांनो, किती बोंबला तुम्हाला काहीच फरक पडत नाही। पण भावांनो, आज अभिमानानं सांगावं वाटतं की आपले मनोज दादा विद्यार्थ्यांच्या अटकेची बातमी कळल्या आहेत त्या परिस्थितीत पुण्यात पोहोचले। आंदोलक विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरले। आता न्याय होणार। फोटो पाहण्यासारखे आहेत भावांनो। दादाची एंट्री झाली रे झाली की पूर्ण महाराष्ट्राचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले। आज महाराष्ट्रातील सर्वांचा, कोणत्याही जाती धर्माचा असो, सरकारपेक्षा मनोज दादांवर विश्वास आहे आणि हेच यातून सिद्ध होते। आज जनमानसामध्ये हा विश्वास आम्ही कमवला आहे। मनोज दादांना चौथी नापास म्हणून हिणवणारे उपटसुंभ नेते कुठं गेले, कुठं मेले? सुपारीबाज भोसडीचे, त्यांचे लेकरं विदेशात आहेत ना। तुमच्या लेकरांशी काय घेणं देणं त्यांना? गावखेड्यातले सर्वसामान्य गरीब कुटुंबातले विद्यार्थी ते फक्त त्यांच्या हक्कासाठी लढताय। 2-2, 3-3 वर्ष बसून अभ्यास करावा लागतो, तेव्हा कुठं एक्झामची तयारी होते। मायबापाचे काय येले होते त्यांना माहीत, त्यात पण सिलेक्शन होते की नाही माहीत नाही। त्या नागपूर अधिवेशनात तुम्हाला लक्षात असेल तर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा 1800 कोटी रुपयाचा घोटाळा करू लागला। हे अजित पवार म्हणत होते की एका घरातील 4-4, 5-5 लोक PhD करत असतात। अरे ते का स्कॉलरशिपवर काय घर चालवतात का? अरे मग विद्यार्थ्यांनी करायचं तरी काय? युवकांनो, आता निश्चिंत राहा। ज्यानं तुमच्या विरोधात निर्णय घेतलाय त्याचा बाप मनोज जरांगे पाटील तुमच्यासाठी दाखल झाले आहेत। मुख्यमंत्री साहेब, 2 दिवस 2 रात्र झाले विद्यार्थी थंडीत रस्त्यावर बसून आहे। लक्षात ठेवा, दादा पण आहे। आता तर विद्यार्थी मागं हटतच नसते, पण आम्ही पण येत असतो। तात्काळ मागण्या मान्य करा, नसता लय जड जाईल। भावांनो, आपलं हे पेज काय जंगली मम्मीच्या जाहिरातीसाठी नाही। आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आपण करतो, ते बी डायरेक्ट आणि बेधडक। अजिबात संकोच करत जाऊ नका, बिनधास्त व्यक्त व्हा आणि महत्त्वाचं म्हणजे फॉलो करून ठेवा। भेटू, जिंदाबाद, जय शिवराय।